सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहीनो दुर्गे देवी नमोस्तुते. नमस्कार. 22 सप्टेंबरला नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि घटस्थापना होत आहे. तेव्हा घटस्थापनेसाठी आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पूजा मी दाखवते. एकच धान्य आमच्याकडे लावतात घटामध्ये, ते आहे गहू. त्यानंतर देवघराला आंब्याचं तोरण, ही आहे तेल आणि तूप आहे. यामध्ये हे तेल तूप वापरायचं नसतं. दिव्यांचं तेल तूप आमच्याकडे वेगळं ठेवतात. त्यानंतर आरती, फळं, फुलं, एक हा तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा असतो, चांगल्या तुपाचा. आणि हे जे संध्यापात्र आहे म्हणजेच तामन, ह्या तामनामध्येच माती टाकून गहू टाकले जातात आणि कलशावर नारळ ठेवून पूजा केली जाते. घटस्थापना पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ असते. दुसऱ्या दिवशीपासून फुलांच्या माळी असतात 9 दिवस. रोज देवीची ओटी भरतात. घरातल्याच देवीची ओटी भरली जाते. तेव्हा ह्या कलशाला मातीचा कलश वापरत नाहीत पहिल्यापासूनच आमच्याकडे, त्यामुळे आम्ही तांब्याचाच वापरतो. काही त्यात बदल केलेला नाही आहे. आपल्या घरातल्या पद्धतीनुसार त्याला हळद आणि कुंकू लावून घ्यायचे. त्यामध्ये जर गंगाजल मिळालं तर ते टाकतात आणि लाल आणि पिवळा दोरा जो असतो तो बांधला जातो कलशाला. ही जी माती असते ही मोकळी माती घेतली जाते थोडी, कारण बारीक खूप माती जर घेतली तर ते गहू कुजतात, कधीतरी त्याला बुरशी लागते आणि ते येणारं जे धन आहे ते पिवळंही पडतं. ही चौरंगावर तांदूळ टाकून तामण ठेवून त्यामध्ये गहूच टाकले. बऱ्याच जणांकडे सप्तधान्य असतं. हे असे गहू टाकून त्यावर परत एक थर मातीचा देतात आणि पाणी थोडं थोडं टाकलं म्हणजे धन छान उगवतं. नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. दुर्गा माता शक्तीची देवता आहे. तिची आपल्यावर आईसारखी माया असते. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे. तेव्हा हा सगळीकडे खूप उत्साहाने साजरा केला जातो. कलश भरून पाणी टाकून कलशाची पूजा, हळद, कुंकू, दुर्वा, त्यात सुपारी, दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला. तसेच आपल्या आयुष्यातील महिषासुर जे आहेत, भीती आहे, लोभ, अज्ञान, मत्सर, यावर मात करणे म्हणजेच विजय मिळवणे. खरे तर घट हे एक असंच अनंताचं प्रतीक आहे, आदिशक्तीचं प्रतीक आहे. यामध्ये ही नागवेलीची पानं, छोट्या गावामध्ये मंदिर नसायचं, त्यामुळे घरच्याच देवीची ओटी भरतात आमच्याकडे रोज. आधी गणपतीला अभिषेक अथर्व शीर्षाने. आमच्या तर मुख्य घरी खरं तर प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री सुक्त म्हणून देवीच्या टाकाला अभिषेक केला जातो. आणि देवघरातच हा टाक ठेवतात, पानांवर ठेवत नाहीत 9 दिवस. प्रत्येकाकडच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात.
तेव्हा श्रीसूक्ताने अभिषेक करून तेलाच्या आणि तुपाच्या दिव्याची पूजा, वस्त्रमाळ, कापसाचे वस्त्र, गणपतीची स्थापना केलेली त्याही छोटंसं वस्त्र, दुर्वा, दिवसरात्र तेवणारे तेलाचे आणि तुपाचे दिवे आपल्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जातात. असा हा नवरात्रीचा उत्सव खूप ऊर्जा देऊन जातो आणि सगळीकडे साजरा केला जातो. ही 9 पानांची जी माळ आहे ही पहिल्या दिवशी लावतात. नवरात्रातील साधनेमुळे, उपवासामुळे शरीर शुद्ध होते. रोज आरती, सप्तशती, प्रार्थना यामुळे मन शांत होते. हे जे तेला तुपाचे डबे आहेत यांची सुद्धा पूजा केली जाते. वस्त्रमाळ, फूल, त्यामुळेच नवरात्रामध्ये एवढी सात्विकता येते. खरं तर या सगळ्या सात्विकतेमुळेच नवरात्र खूप ऊर्जा देणारं असतं. ही जी माळ आहे ह्या माळीची पूजा करून याला वस्त्रमाळ लावली जाते. हा जो श्रीफळ आहे यावर पंचामृताचा, साध्या पाण्याचा अभिषेक करून याची स्थापना करतात. श्रीसूक्त म्हणून दुर्गा सप्तशती सार, हळद, कुंकू, फूल, माळ आणि वस्त्रमाळ किती आहे आधी याचं मी बघितलं, माप घेतलं. आता लावली जाते ती श्रीफळाची स्थापना केल्यानंतर. कमी जागेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुटसुटीत करणंच जास्त फायदेशीर असतं, कारण जागा कमी पडते. सकाळ संध्याकाळ 5-5 आरती असतात. नैवेद्य असतो फळांचा सकाळ संध्याकाळ देवीला. आणि 9 दिवस अशी ओटी देवीची रोज भरतात. अष्टमीला कुमारिका आणि सवाष्णींची ओटी भरली जाते. रोज जर कुमारिका मिळाली तर रोज भरतो आम्ही, पण नाही मिळाली तर अष्टमीला मात्र 5 कुमारिकांची तरी ओटी भरली जाते. दसऱ्याच्या दिवशी हे जे कलशातलं पाणी आहे हे सगळ्या घरामध्ये शिंपडलं जातं, प्रत्येक वस्तूवर. आमच्याकडे सासरी आणि माहेरी पहिला उपवास असतो तो विड्याच्या पानावरचा. तो उपवास असा नवसाचा बोललेला असतो. दिवसभर फळं, दूध, चहा घेऊन रात्री विड्याच्या पानाचा नैवेद्य दाखवतात देवीला आणि तो खाऊन उपवास सोडला जातो. हे आरतीच्या तबकामध्ये हळद, कुंकू, अक्षता घेऊन 5 आरत्या, देवीची दृष्ट, काढली जाते आणि अष्टक सप्तशतीचे पाठ केले जातात. आणि हे तेल तुपाचे जे डबे आहेत त्यातलं तेल तूप वापरत नाही. यामागचा उद्देश असतो की आपण उष्ट करायचं नाही आहे आणि तेच परत दिव्यामध्ये घालायचं नाही. त्यामुळे ते वेगळं ठेवलं जातं, चांगलं तूप आणि तेल. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.